नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर दिलीप लिमये यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे मसाले भात. माझी खात्री आहे माझ्याप्रमाणेच तुम्हालाही ही कथा खूप आवडेल. पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना. जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल, प्रथमच आला असाल, तर जरूर सबस्क्राईब करा आणि आजची कथा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर एक छोटासा लाईक कथेला द्या. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका. तुम्हाला कथा कशी वाटली हे आवर्जून सांगा, कारण मी प्रत्येकाच्या कॉमेंट्स वाचत असते आणि त्यांना रिप्लाय सुद्धा देत असते. तर आपण ऐकूया आजची कथा. शीर्षक आहे मसाले भात आणि लेखक आहेत दिलीप लिमये. माझ्या ऑफिसमधून मला ऑर्डर मिळाली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजत होते. मी लक्ष्मी रोडवरच्या जवळच्या गल्लीत होतो. ऐन वाहतुकीच्या गोंमकाल्यातून दुचाकी कडेला घेतली आणि संदेश वाचला. आज आधीची 2 कामं संपली की दिलेल्या पत्त्यावर आजची शेवटची डिलिव्हरी करायची. 8:30ला पार्सल उचलायचं आणि उशिरात उशीर म्हणजे 9:15 पर्यंत पार्सल पोचवायचं. मी 9च्या ठोक्याला 4 जिने चढून दारावरची बेल वाजवली. दार आतून उघडं होतं. 70 ओलांडून 7-8 वर्ष झालेल्या आजीबाई माझी वाट बघत बसल्या असाव्या. त्यांची चण बारीक होती. गोऱ्या पान, सरळ नाक, कानात जुन्याशा कुड्या होत्या. मला बघून सौम्यशा हसल्या. शालीन आवाजात म्हणाल्या, "अहो, जरा मदत कराल का? असे सावकाश स्वयंपाकघरात या. टेबलावर पार्सल आणून द्या बरं." टेबलावर ताट होतं, वाटी होती. चकचकीत कागदाचे पुडे नीट कापायला कात्री बाजूला ठेवलेली. मी न बोलता स्वयंपाकघरात आलो. आधी हात धुतले. घरातला नीट नेटकेपणा सांगत होता की आजीबाईंनी किती नेटकेपणानं संसार केलेला असावा. आताशानं मला होत नाही. हातात काही धरता येत नाही. दोन्ही हात थरथरतात. सांडलवण होते. त्यांचा आवाज उतरला होता. मी न बोलता पिशव्या कापल्या. ताटात मसाले भात वाढला. त्यावर तांबलीतलं तूप सोडलं. वाटीत कढी ओतली आणि कडेच्या खुर्चीत बसून राहिलो. आता इथून कुठं जायचं नाही ना? पहिला घास घेण्याआधी आजींनी मला विचारलं. त्या आवाजावरून मला वाटलं की मी अजून थोडा वेळ तरी बसावं अशी त्यांची इच्छा असावी. नाही, नाही आजी. आजची कामं संपली. आता घरी. मग बसावं की जरा. दमला असशील. समोर वाटीत एक अंजीर ठेवले धुवून. खा ते. आपुलकीची आज्ञा होती. मीही थकलो होतो. खाल्लं. घर शांत होतं. दिवाणखान्यातला टीव्ही बंद होता. भिंतीवर एक गोल जुनं टकटक करणारं घड्याळ. एक कृष्णाची तसबीर. ह्या पलीकडे कसलीही सजावट नव्हती. देव्हाऱ्यात निरांजन तेवत होतं आणि उदबत्तीचा मंद सुगंध जाणवत होता. आज खूप दिवसांनी कुणाच्या तरी घरी आलो होतो. मी कुरिअर कंपनीत आहे. हॉटेलमधून ग्राहकांच्या पत्त्यावर जायचं, पार्सल द्यायचं. पैशाचा व्यवहार झाला की दार धाडकन बंद होतं. कदाचित पार्सल घेणारा माणूस आभार मानतो. यांत्रिक आवाजात थँक्यू म्हणतो. बाकीचा माहोल वेगळा असतो. त्यांच्या घरातून देवघरातील उदबत्तीचा सुगंध कधी जाणवत नाही. आणि गोंगाटात कधी कधी संवाद झालाच तर त्यात घर पण नसतं. सुबत्ता असते, घरं मोठी असतात, पण आत वस्तीला असलेली माणसं फक्त भुकेनं कावलेली असतात. असो, तुम्हाला कशाला सांगू मी. ताटलीत वाढून घेतलेला मसाले भात
चवीनं खाल्ला आजींनी. एक एक चमचा कढी पीत पीत भात संपवला. सावकाश पाणी प्यायल्या. भरल्या पोटी जेवल्यावर दोन्ही हात जोडून अन्नदाता सुखी भव. आज हे मी खूप दिवसांनी ऐकलं. माझी आई जुन्नरच्या घरी अशीच एकटी जेवत असेल. सकाळच्या भातावर चुलीवर गरम केलेली आमटी किंवा वाटीभर दूध घालून तिनं भात कालवला असेल. जेवण संपल्यावर गोविंद गोविंद अशी म्हणाली असेल. गोपाल कृष्णा माय बापा, जेवले रे बाबा तुझ्या दयेनं, असं म्हणत म्हणत तिनं ताट उचललं असेल. मी आजींना विचारलं, जेवलात का पोटभर? आता मी जाऊ का? आजींनी माझ्या समोर बिलाची रक्कम ठेवली. त्यात 50ची एक नोट जास्त होती. राहू दे तुला, आज संकष्टी, उपास सोडायला जेवण मागवलं. निदान एकट्यानं तरी नको जेवायला म्हणून थांबून ठेवलं. अरे तेवढेच 2 घास जास्त जातात. घरात माणूस असलं ना तर घर कसं भरल्यासारखं वाटतं. बरंय, जपून जा. वाहतूक काही वेड्यासारखी. 50 रुपये बक्षिशी नाही बरं, माझ्यासाठी सोबत म्हणून थांबला. माझ्याशी बोलण्याचे वेगळे पैसे देत नाही हो. तो वेळ तुम्ही कॉम्प्लिमेंटरी दिलत असं समजायचं. जुन्या इमारतीचे जिने उतरून मी आलो खरा, पण पाय खूप विसावले होते. गाडी सुरू करायचं मन होईना. मी बाकावर बसून राहिलो. आजीचं जेवण होईस तो मी काय काय बोललो ते आठवत राहिलो. शहरातली माझी नोकरी, जुन्नर जवळच्या खेड्यातलं माझं घर, माझी शाळा, माझी एकटी घर सांभाळणारी आई, मी रोज 12 तास राबवून गोळा केलेली पुण्यात करायच्या घराच्या डिपॉझिटसाठी जमवलेली 50,000 रुपये, आई, घर, सामायिक वाड्यातलं शंकराचं देऊळ आणि त्यासाठी वाढवलेलं बेलाचं रोप. 15 वर्षात त्याचं मोठं झालेलं झाड. वेडपटपणा सगळा माझा. कंपनीच्या ग्राहकासोबत मारलेल्या अवांतर गप्पा आणि ऐकून घेतलेल्या. हे मोठ्या पोस्टवर होते. तिथून निवृत्त झाले तेव्हा जनरल मॅनेजर होते. मी आजारी झाले. मला स्वयंपाक जमेना. आधी त्यांना जेमतेम कुकर लावता येईल, पण नंतर साहेब पक्के बल्लवाचार्य झाले. मऊ सूद गोल पोळ्या असायच्या त्यांच्या. 5 वर्षाखाली गेले. कधी औषधाची गोळी माहित नव्हती. पुण्यवान माणूस. खुर्चीत बसल्या बसल्या श्वास थांबला. तो थांबलाच. आता मुलगा महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवतो, पण कॅनडातून. नशीब, मुलीचं सासर मुंबईत, दादरला. महिन्यातून एक चक्कर टाकते हो. कधी कधी जावई येतात बरोबर. मला खूप खूप दिवसांनी घर सापडलं. बोलायला आजी सापडली. देव्हारा दिसला. चंदनाच्या उदबत्तीचा वास नाकात अजून भरू नये. आजीच्या डोळ्यात तृप्ती होती. जगाबद्दल आकस नव्हता. चेहऱ्यावर असलेल्या सगळ्यात सुरकुत्या चिंतेचं जाळं दाखवणाऱ्या नव्हत्या. अनुभवानं मिळालेलं शहाणपण त्यातून मला समजत होतं. मी आईबद्दल सांगत होतो तेव्हा त्या जराशा हळव्या झाल्या. आईला फोन करतोस का? करत जा. आठवड्यातून एकदा असला हिशोब ठेवू नकोस. आठवण आली की करायचा. बारीक सारीक चौकशी करायची. शहरातून येताना काय आणू ते विचारायचं. आणि अचानक 2-4 वस्तू न सांगताच न्यायच्या बरं का. अरे कधी देवासाठी उदबत्तीचा पुडा, कधी चहा साखरेला नवे डबे. बरं वाटेल बघ तिला. मी घरी पोचलो. निजलो तरीही आईची आठवण सरेना. असाच महिना उलटून गेला असावा. माझा रोजचा दिवस उगवतो कधी आणि मावळतो कसा ते मुळी समजतच नाही. एक दिवस साहेबानं
2 ओळींचा संदेश पाठवला. आज संध्याकाळी शेवटची डिलिव्हरी झाली की या घरी जाणे. आजींचा फोन नंबर दिलेला होता. का कुणास ठाऊक. मला वाटलं फार रात्र नको करायला. मी आजींच्या दाराची बेल वाजवली तेव्हा संध्याकाळ होत होती. उन्हं उतरली होती. आता गेलो तर काय काम असेल, हुरहुर होती मनात. जाताना 2 छान पिकलेली केळी घेतली, 2 पिवळी धम्मक मोसंबी आणि सहज मजा म्हणून बेसनाचे 2 लाडू. मागल्या वेळेला त्यांनी दिलेले 50 रुपये मला असे न तसे परत करायचेच होते. हे शहाणपण मात्र आईने शिकवलेलं. कोणी काही दिलं तर ह्या हातानं घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या हातानं परत करायचं. दार उघडताना आजीच्या चेहऱ्यावर मी गेल्याचा आनंद दिसला. पण आजी थोड्या कमरेत वाकल्या होत्या. मला हातानं दिवाणखान्यात बसायला सांगितलं. हातात पाण्याची बाटली ठेवली आणि वाटीत गुळाचा खडा. मला म्हणाल्या, आज मला ना जरा मदत हवी. तुला कसं कळलं मला काहीतरी खाऊ हवंय म्हणून? उद्या माझा नातू उभ्या उभ्या येऊन जातोय. चांगला मोठा आहे, परगावी नोकरी करतो. इथे कामासाठी आलाय. हॉटेलातच उतरलाय. त्याला बेसनाचा लाडू नक्की आवडेल. आणखी एक काम, इथं टेबलावर पिशवी आणि पैसे ठेवले. पिशवीत यादी आहे. मला दुधाची पावडर आणि पोहे आणून देणार का? संपलेत रे. आणि केमिस्ट कडून औषधही आणायला हवी. कालच संपली. आणशील? मी पुन्हा 4 जिने उतरून गेलो. आणलेली औषधं टेबलावर मांडून ठेवली. किराणा आपल्या टेबलावर ठेवला आतल्या. त्यांच्या यादीमध्ये कोथिंबीर, मिरच्या आणि लिंब नव्हती. बिस्किटे नव्हती. तरीही आजींनी ते पाहिलं. बोलल्या नाहीत. त्यांचा थरथरता हात वर गेला. खूप वेळ वरच राहिला आणि खाली येताना डोळ्यातलं पाणी पुसत खाली आला. मला म्हणाल्या, टेबलावर उरलेले पैसे ठेवलेस. बरं झालं. मी मोजून घेतले. व्यवहाराला चोख आहेस. अरे बाबा, आज मला मदत केलीस. या महिन्यात लेक नाही आली. तिचा फोन आला. तिच्या यजमानांना जरा बरं नाही. म्हणजे फार काही नाही, थंडी ताप. अजून बरोबर 1 महिन्यानं ती येईल. नक्की येईल. औषधं पुरतील बरोबर. आज त्यांच्या मनात गप्पा मारायचं नव्हतं बहुतेक. तब्येत बरी नाही हे तर दिसतच होतं. त्या शांतपणे खुर्चीत बसून राहिल्या. सलग 10 वाक्य बोलूनही दमल्या असाव्यात. बरोबर 1 महिन्यानंतर माझं त्या बाजूला जाणं झालं. मधल्या महिन्यात अजून काही बाई घडामोडी झाल्या. मी बाहेरून परीक्षा दिली होती. त्याचा निकाल लागला. 3 वर्षाच्या अभ्यासानंतर मी MCOM झालो. चांगले मार्क पडले. आता पुढचा अभ्यास MBA होणार. अभ्यास करायला हवा. आमचे साहेब म्हणाला, दुनिया हिंडतो आहेसच, फक्त डोळे उघडे ठेवून हिंड. पुस्तकात न छापलेलं शिकायला संधी आहे. आमचा साहेबही असाच कष्ट करत करत शिकत इथवर आलाय. माझ्या मनात विचार आला, असंच आजींच्या घरी धडकावं. त्यांना काहीतरी न्यावं. काय न्यावं बरं? तर त्यांना आवडणारा मंद चंदनाच्या वासाचा उदबत्तीचा पुडा न्यावा आणि चकित करावं. ह्या बेतानं गेलो आणि मग बेल वाजवली. दार उघडलं. 50च्या बाई होत्या. मला म्हणाल्या, या बसा. तुम्ही कुरिअरवाले ना? मी मान हलवून हो असं सांगितलं. मी त्या आजींची मुलगी, मुंबईची. तुमच्यासाठी आईनं एक पाकिट ठेवले आणि तुमच्या आईसाठी 4 पुस्तकं.
त्या जुन्नरला की सिन्नरला कुठेतरी राहतात ना. आईनं अचानक मला बोलवून घेतलं. आम्ही नवरा बायको दोघांनाही 2च दिवस दवाखान्यात ठेवावं लागलं आणि झोपेतच संपलं. खूप बोलत होती. त्यात आठवणी होत्या. कुणाही विषयी आकच धरला नाही. मला कितीतरी समजावण्याच्या सुरात सांगत होती. म्हणाली, तुला एकुलता एक मुलगा, खूप शहाणा आहे. मला उभ्या उभ्या का होईना पण भेटून गेला. जाताना नमस्कार केला वाकून. आता परत इतक्यात येणार नाही, भेटणार नाही म्हणाला. ट्रेनिंगसाठी आला होता. अजून 4 महिन्यांनी अमेरिकेतल्या ऑफिसमध्ये जॉईन होणार. मी सुन्न होऊन ऐकत होतो. मग 1 मिनिट असंच गेलं. मी डोळे पुसले. त्यांनी सुद्धा डोळे पुसले. आई म्हणाली, तो अमेरिकेला गेला की तूही मनाची तयारी कर. आपण फोन करायचा, चौकशी करायची. इथून केलेली काळजी आपल्याजवळ. कुणाला सांगायची नाही, कधी बोलायची नाही. आणि मुख्य काय तर जावई बुवांना मुलाची आठवण होऊ द्यायची नाही. मी शेवटी आईला सांगितलं, अगं तो काय कायमचा थोडाच राहील परदेशात. येईल की परत 4-5 वर्षात. ती काही बोलली नाही खरी. पण नंतर गप्प गप्प झाली. मग फारशी बोललीच नाही. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आली तर देवांची पूजा केली. तुमच्या नावानं पाकिट करून बंद केलं. तुमच्या आईसाठी पुस्तकं काढून ठेवली. बेडवर होती. कंडली सुद्धा नाही. माझा हात मात्र सोडला नाही. धरून ठेवला होता घट्ट. मी उदबत्तीचा पुडा ठेवला. पुस्तकं माझ्या सॅकमध्ये भरली. पाकिटावर पेन्सिलनं लिहिलं होतं, मसाले भात आणणाऱ्या कुरिअरवाल्यासाठी त्यानं खर्च केलेल्या वेळेपोटी छोटीशी भेट. आज 100च्या 2 नोटा. मला काय बोलावं सुचेना. मी आलो. म्हटलं आजींची भेट होईल. मला जास्त बोलवेना. त्या बाईंनी हात जोडले. म्हणाल्या, हे 3रा दिवस करून मुंबईला परत गेले. भावाचा कॅनडाहून फोन आला. तुम्ही काय ते उरकून घ्या. मला येणं जमेलसं वाटत नाही. मी मात्र अजून 2 दिवस राहीन आणि परत जाईन. त्या रात्री मी आईशी खूप वेळ बोललो आणि तिला सांगितलं, मी पुढच्या सोमवार मंगळवारी येतोय आणि तुझ्या आवडीची 4 पुस्तकं घेऊन येतोय. धन्यवाद. लेखक आहेत दिलीप लिमये आणि सादर करती आरती गुप्ते.